तर नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड क्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या ठिकाणी आलो होतो। आणि तर या ठिकाणी आपण ज्या शाळेमध्ये मी शिकलो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली या शाळेमध्ये मी आलो होतो आणि आल्याच्या नंतर छोट्या लेकरांचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि तुम्हाला तर माहित आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु हे स्वतंत्र होण्याआधी कित्येक जवानांना आपला जीव गमावा लागला आणि त्यानंतरच आपला भारत देश स्वतंत्र झाला। परंतु त्यामागचं मेन कारण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक वर्षानुवर्ष अनेक जवानांना बलिदान द्यावं लागलं आणि त्यानंतरच हा देश स्वतंत्र झाला। तर या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे तो मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आज त्या सर्व भारतीय स्वातंत्र्य वीरांना वंदन करूया। 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। मला माझ्या भारत देशावर खूप खूप अभिमान आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण साजरा करतात। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप मोठे योगदान दिले। न जानो कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, न जानो कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, तब जाकर मेरे भारत में से स्वतंत्रता पाई थी, तब जाकर मेरे भारत में से स्वतंत्रता पाई। जय हिंद, जय भारत। Respected principal, teacher and all my dear friends, my name is Nandini. Today is 15 August. We are celebrating our 79th Independence Day. I wish you all a very happy Independence Day. This day teaches the power of peace and unity. Independence Day is greatest festival of democracy. 15 ऑगस्ट आपण भारताचे स्वातंत्र्य दिन साजरा करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। माझ्या देशात अभिमानी एवढं आज 15 ऑगस्ट आहे, आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत। तर सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, समाधानाचा व अभिमानाचा आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत देश बनवला। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सुमित आहे। आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सांगते। तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती। आज 15 ऑगस्ट आहे, हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत। सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या दिवशी 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। स्वातंत्र्य सैनिकांना आपण वंदन करावं, तसेच आपण आपल्या जीवनात चांगले काम करू एवढे गुणवाले बनू शकतो। तर भावांनो, या ठिकाणी आपण तर पाहिलेलं आहे शाळेमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम झालेला आहे। भावांनो, एवढा जबरदस्त सरांनी कार्यक्रम घेतला, परंतु एवढी अडचण आली की त्यामध्ये म्हणजे पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे थोडीशी गडबड झाली। तर आता आपण या ठिकाणी आलो होतो शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये मी शिकलो होतो त्या शाळेमध्ये सरांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतलेला आहे। आणि त्या कार्यक्रमानिमित्त सरांना आणखी काय वाटते तर आपण सरांकडून थोडंसं विचारून घेऊया। सर, मला सांगा की आपण जे कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी, तर तुम्हाला याच्याबद्दल आणखी काय वाटते? तर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे भारतीय स्वातंत्र्याचा ध्वजारोहण खूप आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला। काही नैसर्गिक संकटामुळे थोडासा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला, तरी परंतु आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रम प्रसंगी गावातील दानशूर व्यक्तिमत्व यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना आपल्या परीने होईल ते मदत करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे चालून ही शाळा भरभराटीची येऊ व गावचं अशीच उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती हो आणि भारताचे उज्ज्वल नागरिक पुढे भविष्यामध्ये सुशिक्षित होत ही या ठिकाणी मी प्रार्थना करतो।